गुडू सकाराम खोत आज ह्या भागात काम बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीचं काम हे चांगलेच आहे का. वर केंद्रात मोदी सरकार आहे, राज्यात फडणवीस सरकार आहे आणि ह्याच्यातसुद्धा आता इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल साहेबांचं आता हे आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातसुद्धा ह्याचं सरकार असणं बसणं महत्त्वाचं आहे. कारण का ज्याच्या ती म्हणतील एखादी एक घरांची मुलगी असेल किंवा हे असेल तर त्या मुलगीला एवढा अनुभव आहे की 10 पावलं पुढं मुलगी ह्याच्या पुढं बाबापेक्षा पुढे जाण्याचे हे आहे. राहुल साहेबांच्यापेक्षा पण पुढे जाणार आहे. कारण का ज्यांचं वाढपे जर आपला असला तर कोण पण वाढपे वाढणाऱ्याला पोटभर मिळणार. तसंच त्यांची मुलगीचं एक आशा आहे की मी पण बाबाच्या पावलं ठेवून या भागात मी विकास हे करेन आणि राजकारणाचं मी वर्चस्व हे करेन, सिद्ध करेन. कोणीही काही म्हटले तर हे होणार नाही. त्यांनी चांगलं वातावरण चांगलं आहे त्यांचं. व्यक्तिमत्व कसं आहे त्यांनाच आता विधानसभेला प्रत्येक भागात विधानसभा जेवढा मतदारसंघ आहे विधानसभेचा 5 गावं आमच्या आणि इचलकरंजीचा त्यांनी पायल भिंगरी बांधलेली. त्यानंतर महानगरपालिका त्याला पण होते. झडपी इलेक्शन आता चालू आहे त्याच्या आहेत. त्यानंतर विधान परिषद झाल्या त्यालासुद्धा आहेत. प्रत्येक त्यांना एवढा अनुभव आला आहे की हे राहुल साहेबापेक्षा एक 10 फूट पुढे जातील एवढा त्यांनी ह्याला दिलं नाही. त्यांनी मिसेसला खरं मुलगीला का दिलं एक अनुभव. आणि हे आहेत सुशिक्षित आहेत, यंग आहेत, सुशिक्षित आहेत. हे तिन्ही उमेदवार आहेत हे इंजिनियर आहेत. त्यामुळे काहीतरी करून दाखवण्यासारखे आहेत सगळं एकदम. मतदार एवढं आवाहन करेन की आपल्या गावाला जर विकास व्हायचा असला तर ती दोन्ही हे चिन्ह हे कमळाला मतदान केलं पाहिजे. कारण का ज्यांनी कमळाला त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणी तर एकदम खुश आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींचं मतदान हे आत्तापुत्र हे इतिहास सांगतो आहे. आता जेवढ्या इलेक्शन झाल्यात तेवढं त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचं आवाहन करतो की डोळे झाकून तुम्ही दोन्ही कमळाला बटन दाबावं. बॅलेट पेपर पांढऱ्या रंगात जिल्हा परिषदला आहे आणि गुलाबी ह्याच्यात पंचायत समितीला आहे. दोन्ही मिळून ह्याला मतदान करावं भरघोस मतदान. आणि शेतकरी समान योजना कोणीही आतापर्यंत कुठल्याही काळात कोण दिलं नाही. एवढं शेतकऱ्यांनासुद्धा त्यांनी एक 12,000चं हे येतं आहे. 6 लाखाचं राज्यसभेचं राज्य ह्याचं आणि केंद्र सरकारचं असं 12 मिळून येतं आहे. त्यांनीसुद्धा असं भरघोसमध्ये शेतकरीसुद्धा खुश आहेत याच्यावरती. आणि इथं 12 कोटीची स्कीम येऊन आता पाण्याचा प्रश्न निलंबित आहे. ह्याचा गटरींचा ह्याचा झाला की आपलंच गावात स्वच्छ होणार असं गावात काम शिल्लक राहणार नाही. दीदी निवडून आले कामही काही शिल्लक राहणार नाही. सगळ्यांनी आव्हान करतो की एक दोन्ही कमळाला चिन्ह मतदान करावं. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.